उत्साहाचा प्रेरक ज्या संसारात आपण राहतो श्रोतेहो, तुम्ही आम्ही संसारी जीवन जगणारी माणसं आहोत. हा संसार आपल्याला दमवतो, हा थकवतो आणि सतत आपल्याला हतोत्साही करत असतो. आणि काम करायला, कर्मयोग आचरायला तर नवी नवी ऊर्जा पाहिजे. ती ऊर्जा प्रदान करतो हा उत्सव. कोणी असं म्हणतं का कीर्तन ऐकून दमलो, समजायचं दम देऊन कीर्तनात आणला असावा किंवा तो दम डिपार्टमेंटचा असावा. विठ्ठला पायीवारीला आमची वारकरी मंडळी चालते. पायाची सूज वाढते पण मनाची सूज नक्की कमी होते. नव चैतन्य प्राप्त होतं महाराज. कळत नाही आपल्याला मिळालं नेमकं काय काय. जसं सूर्य उगवल्यावर जगभरात इतकी कामं चालतात की त्या सूर्याला सुद्धा अजून तपास नाही की आपल्या उगवण्याने काय काय चांगलं झालं या जगात. तसा झालेला होऊन गेलेला उत्सव आपल्याला काय काय देतो. यू कॅन नॉट काउंट इट. तुम्ही मोजूच शकत नाही की उत्सवाने आम्हाला काय काय दिलंय. किती उत्साह पुरवतो. सोपं बोलू, ज्या दिवशी सायंकाळी काला होतो दुपारी आणि संध्याकाळी खऱ्या कार्यकर्त्याला जाणवतं काय ते, तोपर्यंत त्याला थकवा काय माहिती नाही. कारण हे नव चैतन्य प्रदान करणारी ही साधना आहे. त्यामुळं खरा कार्यकर्ता ओळखता येतो. काल्याच्या दिवशी ज्याचे पाय जड आणि डोळे ओले होतात त्याला म्हणतात कार्यकर्ता. जर एखादा काल्याच्या दिवशी जर म्हणाला ना हुश्य सुटलो, समजायचा हा फॉल्टी पीस आहे. कारण इतका परमानंद. आम्ही लहान असताना कुंदनजी आमच्या अंगणात उत्सव व्हायचा आणि काला झाला की संध्याकाळी आम्ही सगळी पोरं रडायला बसायचो तिथं. का 7-8 दिवस हरिपाठाचा अगदी गदारोळ. आयाने तेच सांगितलं असतं तिकडं मंदिराकडे जा मस्ती करायला. विठ्ठल उत्साहाचा प्रेरक. आम्हाला कधी कधी लोक सहानुभूती देतात. 600 किलोमीटर प्रवास करता, किती थकत असाल. ही साप खोटी गोष्ट आहे. 600 प्रवास, 2-2, 3-3 कीर्तन. खरं तर आम्ही प्रवास करून दमतो आणि कीर्तन केलं की निवांत होतो. म्हणजे प्रवासाने थकायचं, कीर्तनाने पुन्हा प्रसन्न व्हायचं, त्या जोरावर पुन्हा प्रवास करायचा. श्रोतेहो, कीर्तनाचा आणि कीर्तनकाराचाच नाही, जीवनाचा प्रवास उत्सवाने प्रसन्न होतो. 2. तिसरी बाब, प्रेमाचा पोषक. आपल्या स्वभावांमधले बारीक सारीक बदल उत्सवांमध्येच होतात. एरवी तसं आपल्याला कोणी पर्सनली उपदेश केलेला आवडत नाही. म्हणून अनोळखी कीर्तनकाराच्या कीर्तनाला गर्दी जमते. विठ्ठला कारण किती पण स्वभावाला धक्के लागले तरी त्याला थोडं माहिती आपल्यात हा घोळ आहे तो. आणि ओळखीचा महाराज बोलला तर हा मला बघूनच तो धोका इकडं नसतो. त्याच्यामुळे अमरावती मुंबई भरपूर लांब लांब आहे, काय अडचण नाही. स्वभाव बदलतात. पहिल्या दिवशी उत्सवात बसलेला माणूस गजानन महाराज त्याच्यावर अशी कृपा करतात की 8व्या दिवशी तो निराळा होऊन उठतो. माणूस बदलतो. सोपं सांगतो तुम्हाला. कंगवा आहे ना, कंगवा माहिती असेल. ज्याचे केस कमी होत चालले त्याच्या खिशात सापडतो. कारण दुर्मिळ वस्तू पुरातत्व खात्याकडे दिल्या जातात. मग ते पार दगडीची पण काळजी घेतात. बरोबर आहे ना. तो कंगवा नवीन घेऊन जर केसात घातला तर काय होतो, तोच तो. त्याचे ते कंगोरे दंतूर असतात, टोचतात. मग त्याला काही कानस घेऊन घासतो का आपण. मग त्याला फिरवत ठेवायचं केसात. सारखं फिरवता ठेवलं की त्याचे ते कंगोरे गुळगुळीत होतात. गावात पण 7-8 तरी कंगवे असणारच. त्यांना कुठं घासायला जाता. काही नाही, जिल्हा अमरावती असो नाही तर ठाणा असो, सारखाच अनुभव आहे सगळा. मग त्याला करायचं काय, त्या कंगव्याला घासायला जायचंच नाही. मग काकड्याला आणायचं, सहस्रनाम झाल्यावर घेऊन जायचं. पारायणाला आणायचं, कथा झाल्यावर न्यायचं. कीर्तनाला आणायचं, जागर काल्यापर्यंत कंगोरे गुळगुळीत होणार. हा स्वभावामधला बदल उत्सवाचा प्रसाद आहे. संस्कृतीचा संवर्धक. ज्या संस्कृतीने जगाला परमानंद दिलाय ती संस्कृती आज टिकवण्याचं काम फक्त ह्याच मंडपाखाली सुरू आहे. धर्म समजून घेण्यासाठी हिंदू धर्माकडे दुसरी व्यवस्था कोणती आहे. सगळ्यांना जवळ घेऊन आपलंसं करून. तुम्हाला सांगू, म्हणून महाराष्ट्राच्या परंपरेने आचार्यांपेक्षा संतांवर जास्त प्रेम केलं. विठ्ठला सांगू आपल्याला, भारतीय संस्कृती ही टिकली पाहिजे
भारतीय संस्कृतीची गरज नाही, जगाची गरज आहे. कारण संस्कृती म्हणजे फक्त कपडे घालण्याची पद्धत नव्हे, विचार करण्याची सुद्धा पद्धत. त्या प्रत्येक संस्कृतीची एक सायकॉलॉजी असते. मी तुम्हाला पटवून देईन की भारताचाच विचार आज जगाला आदर्श विचार आहे. जरा जगभराकडे पहा, आपण थोडा भूगोलाचा इतिहास वाचा. आपल्या पासून पश्चिमेला पाकिस्तानच्या पलीकडे एक देश आहे, त्याचं नाव आहे इराण, ज्याचं मूळचं नाव होतं पारस. इंग्लिशमध्ये त्याला पर्शिया म्हटलं जायचं. हे पारशी लोक मूळचे तिथले. पारशी कळले ना? जमशेदजी टाटा, स्मृती इराणी, 3 इडियट्सचा व्हायरस बोमन इराणी, हे पारशी लोक आहेत सगळे. लस घेतली ना, आदर पुनावाला, सिरम इन्स्टिट्यूट, पारशी. आता ती फारशी नाही राहिले. विठ्ठल त्यांच्या देशामध्ये 400 व्यापारी म्हणून आलेले लोक, त्यांनी ते सगळे पारशी हाकलून लावले. ते पारशी मजल दरमजल करत अनेक देश ओलांडत भारतात आले. भारतात त्यांच्या 3 मुख्य वसाहती होत्या, मुंबई, डहाणू आणि नवसारी. कोस्टल एरियात ते थांबले, किनारपट्टीच्या भागात. त्यांना विचारलं, इराण सोडून तुम्ही इतक्या लांब आलात, अनेक देशात तुम्ही राहू शकत होतात. तुमच्या ज्या बेसिक नीड्स असतील, गरजा असतील, त्या तर भागल्या असत्या ना, मग भारतातच का आले? त्या पारशी लोकांनी गोड उत्तर दिलं, कोणत्याही राष्ट्रात जगातले आम्ही जगलो असतो, पण पारशी म्हणून फक्त भारतातच जगू शकलो. इतके राष्ट्र तुडून आम्हाला आमच्या धर्मासह स्वीकारणारं राष्ट्र फक्त हिंदुस्थान आहे. म्हणजे ही संस्कृती सगळ्यांची अस्वीकार करणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी आहे. म्हणून ही संस्कृती टिकवणारा उत्सव जगला पाहिजे. अजून सोपं सांगतो, भारताचा नकाशा जर असा उभा धरला तर आपल्या बगलेत एक राष्ट्र आहे. कोणतं? बांगलादेश. सध्या कोण कोणच्या बगलेत चाललं ते कळेना. कारण त्यांच्या देशात नसतील एवढे आपल्या देशात होतील. आता बरं, आपण पण आधार रेशन कार्ड द्यायला उत्सुकच आहोत, त्यालाही नाईलाज आहे. त्या बांगलादेशच्या राष्ट्राध्यक्ष आता कुठे आहेत? बोला. भारतात. का? आपल्या पंतप्रधानांनी विचारलं त्यांना, का हो तुम्ही शेख असून हसीना का हसत नाही? ते म्हणाले, या मग आता इकडं, तुमचा हसू टिकवायला तुम्हाला हिंदुस्थानला दुसरा पर्याय नाही. सोपं सांगू, 56 कंट्री इस्लामिक आहेत जगामध्ये. असं असताना मी सुरक्षित राहीन असा आधार आणि विश्वास त्यांना आमच्या हिंदुस्थानाबद्दल वाटतो. ये गर्व की बात है. साधू संतांनी इथल्या लोकांच्या मनाची मशागत कोणत्या विचारांनी केली असेल, या गोष्टी प्राऊड फील करण्यासारख्याच आहेत ना. अजून सोपं सांगतो, हिमालयाच्या पलीकडे जो आपण तिबेटी प्रांत गमावला, त्याची ल्हासा नावाची कॅपिटल आहे. ते आता चायना राहतं. तेव्हा त्यांनी तिथले अनेक बौद्ध मठ उपटून फेकून दिले आणि त्यातले अनेक बौद्ध आचार्य, त्यांच्या प्रमुखाला लामा असं म्हणण्याची पद्धत आहे. गडनेडप हा त्यांच्या बौद्ध धर्मातला पहिला लामा आहे. त्या लामांना काढून दिलं. त्यातले त्यांचे बौद्ध धर्मगुरू एक लामा तिथून ओलांडून ते भारतात आलेत. हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला नावाचं एक शहर आहे, जगातलं सगळ्यात सुंदर क्रिकेट स्टेडियम तिथं आहे. नाव सांगाल मला त्या लामांचं? दलाई लामा. अख्खा साऊथ ईस्ट एशिया बुद्धिस्ट आहे ना. श्रीलंका बुद्धिस्ट, म्यानमार बुद्धिस्ट, व्हिएतनाम बुद्धिस्ट, थायलंड बुद्धिस्ट, कंबोडिया बुद्धिस्ट. मग एवढी बुद्धिस्ट, भूटान बुद्धिस्ट, एवढी राष्ट्र असताना मला खरं प्रेम जिथं मिळेल ते राष्ट्र हिंदुस्थान आहे. ते येऊन भारताच्या आश्रयाला राहिले. श्रोते हो, जगाला आधार देणारी संस्कृती टिकली पाहिजे आणि ते काम उत्सव करत आहे. अडचणी इतक्या वाढल्यात, आता टिकली पण टिकली का नाही काय माहिती. विठ्ठला अजून सोपं बोलू, हे जे माझ्या मागचे टाळकरी आहेत ना, हे संस्कृतीचं संवर्धन आहे. अमरावती जिल्ह्याच्या पुढच्या 50 वर्षाच्या परमार्थाची व्यवस्था म्हणजे हे टाळकरी आहेत. असले तरुण मिळणार नाहीत. आमच्या मुंबईला येऊन पहा, तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो. आपण भाग्यवान आहोत की ह्या उत्सवाचा हा प्रसाद आहे. आणि महाराज, जो आपला भजन धर्म आहे, जो आपला भक्ती धर्म आहे, वैदिक हिंदू सनातन जो धर्म आहे,
त्या धर्माचं उत्सव हे कवच आहे. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी उत्सव रूपाने ते प्रगट झाले, म्हणून त्यांच्या प्रगट दिनाचा हा उत्सव आहे. विठ्ठला त्यांच्या प्रागट्याच्या कारणाची विचारधारा मांडणारी ही अभंग रचना मी आपल्या पुढे ठेवली आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांशी संवाद साधत आहेत. तो संवाद अपेक्षांनी युक्त आहे, फक्त त्या अपेक्षा आपल्याला प्रगट दिसत नाहीत. या अभंगाच्या 4 चरणामध्ये 4 अपेक्षा आहेत. मी आपल्या लक्षात आणून देईन. तुम्ही माझ्यावर कृपा करावी ही पहिल्या चरणातली अपेक्षा आहे. तुम्ही माझा उद्धार करावा ही दुसऱ्या चरणातली अपेक्षा आहे. तुम्ही माझ्या जीवनातल्या सद्गुणांची वृद्धी करावी ही तिसऱ्या चरणातली अपेक्षा आहे. आणि तुमच्या सानिध्याने माझं परमकल्याण करावं ही चौथ्या चरणातली अपेक्षा आहे. विठ्ठला मला असं द्या असं कुठंच म्हटलं नाही, पण मराठी भाषेमध्ये शब्दाच्या मागे जसा अर्थ असतो ना, तसा शब्दाच्या मागे आशय पण असतो. अर्थ अक्षरांपुरता मर्यादित राहतो आणि आशय भावनेला झोमतो. हा फरक आहे. अर्थ आणि आशय सारखे नाहीत, अजिबात सारखे नाहीत, अजिबात सारखे नाहीत. आपण बरेच शब्द असे बोलतो त्याचा अर्थ भिन्न होतो ना आशय भिन्न होतो. एखाद्या माणसाने आपल्याला फसवायला घेतलं तर आपण त्याला काय म्हणतो, मी काय तेवढा वेडा नाहीये. याचा आशय चांगला आहे बुवा, मी तेवढा वेडा नाही, पण त्याचा अर्थ काय? मग त्याला विचारायला पाहिजे, तू जर तेवढा वेडा नाही तर मग तू केवढा वेडा आहे. विठ्ठला मी तेवढा मूर्ख नाही, मग तू तेवढा मूर्ख नाही तर मग तू केवढा मूर्ख आहे. मराठी भाषा इतकी नाजूक आणि तल्लम आहे ना, डाक्याची मलमल सुद्धा त्यात जाड ठरेल. किती जपून वापरायला पाहिजे. आणि काय हाल करून ठेवले, व्हेंटिलेटरवर आहे मराठी सध्या. लोक सहज सांगतात करजगावला डावीकडे लेफ्ट घ्या. आता डावीकडे घेतल्यावर लेफ्ट का घ्यायचा? आहे का नाही चुकीची मिस्टेक? तुम्ही म्हणाल काय डोक्याला हेड्या काय? जाऊ द्या, परत रिपीट करतो. विठ्ठला अर्थ वेगळा आशय वेगळा. अजून सोपं सांगतो तुम्हाला. लग्नामध्ये नवऱ्या मुलाच्या आईने नवरी मुलीच्या आईला निरोप पाठवला, आम्हाला अंगठी नको. किती निस्पृह वीणबाई मिळाल्या नाही आपल्याला. काय म्हणाल्या चक्क, आम्हाला अंगठी नको. याचा अर्थ काय झाला की आम्हाला अंगठी नको. आणि याचा आशय काय? आशय काय बोला? आम्हाला चैन पाहिजे. वाक्य काय? आम्हाला अंगठी नको. आणि आशय काय? आम्हाला चैन पाहिजे. ती मिळत नाही तोपर्यंत जीवाला नाही. काय? चैन. विठ्ठला या अभंगाच्या कोणत्याच चरणाच्या अर्थात अपेक्षा नाहीत आणि आशयात प्रत्येक चरणात अपेक्षा आहेत. सांगतो आपल्याला. तुम्ही माझ्यावर कृपा करा असा आशय कुठल्या चरणात आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. म्हणजे तुम्ही कृपावान आहात, कृपेने तारता पावन करून घेता अशी तुमची कीर्ती आहे, मग मलाच पतित का ठेवलंय? हा पहिल्या चरणातला आशय. तुम्ही जनजड जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेता, तर मग माझा उद्धार का करत नाही? जन म्हणून तरी करा, जड म्हणून तरी करा, नाही तर जीव म्हणून तरी करा. तुम्ही आलात भक्तिभाव सुख कुळाचार विठोबाचं नाम आणि धर्म वाढवण्यासाठी. मग सगळ्यांच्या जीवनातल्या ह्या गोष्टी वाढवायला आलात, माझ्या जीवनातली गोष्ट का वाढवलं नाही सांगा. तुम्ही आपल्या सानिध्यानं सर्वांचं कल्याण करताना मग चंदन जर बोरी बाबळीला चंदन करत असेल तर संत जन हो, सगळ्या जगाशी व्यवहार करणारे तुम्ही माझ्या बाबतीत दुर्लक्ष का केलंय? विठ्ठला या संतांच्या सर्वच्या सर्व तुकोबारांच्या सर्व अपेक्षा संतांकडून आहेत. आणि संतांकडून या अपेक्षा असण्याचं कारण ते संतांना वेळोवेळा समजावत आहेत. ते म्हणतायत की या जगामध्ये भिन्न भिन्न लोक
वेगवेगळ्या कारणाने येत असले तरी तुमच्या येण्याचं कारण जगताचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या जन्मलेल्या लेकराच्या पूर्ण कल्याणाचा विचार त्याचे मायबाप करत असतात, हे संत जन हो, कृपेचे वर्षणारे घन तुम्ही आमच्याकरता मायबाप आहात. हा संवादाचा प्रारंभ पहिल्या चरणात. तुम्ही संत माय